नमस्कार नमस्कार श्रोते हो, बालदोस्तांनो. बालजगत कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं स्वागत करते. आजच्या बालजगत या कार्यक्रमात आपल्या भेटीसाठी आले आहेत न्यू इंग्लिश स्कूल लांजा इथले काही विद्यार्थी. ऐकूया त्यांनी सादर केलेला कार्यक्रम. नमस्कार, मी सौ भक्ती शरद खांदारे सर्व बालदोस्तांचे स्वागत करते. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय लांजा, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी बालदोस्तांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. आमच्या प्रशालेतील 8वी अ ची सुकन्या कुमारी वृंदा दिलीप कोतापकर राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आपले विचार व्यक्त करत आहे. 26 जून हा दिवस राजर्षी शाहू महाराज जयंती असा साजरा करतो. हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून देखील साजरा करतो. नमस्कार, माझे नाव वृंदा दिलीप कोतापकर. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. आज मी तुमच्यासमोर शाहू महाराज या विषयावर भाषण सादर करणार आहे. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरगम लढ्यांचा, डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि 105 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रातील शाहू भक्तांना मी वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. शाहू महाराज की जय. मित्रांनो, आज आपण अशा एका युगपुरुषाची गाथा येथे उलगडणार आहोत, ज्यांनी केवळ सिंहासनावर बसून राज्य केले नाही, तर जनतेच्या अंतःकरणात स्थान मिळवले आहे. ज्यांनी गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन ज्ञानाचा दिवा पेटवला, तो फक्त राजा नव्हे, तो तर रयतेचा खरा राजा होता. शाहू महाराज म्हणजे 18 अब्गट जातींना एका पंक्तीत बसवून अन्नदान करणारा महामानव. शाहू महाराज म्हणजे वर्णभेदाची उतरंड पायदळ तुडवून समतेचा झेंडा फडकवणारा एक क्रांतिकारक. शाहू महाराज म्हणजे शिक्षण, आरोग्य, शेती आणि समाज सुधारणाच्या दिशेने धगधगत चाललेला एक युगद्रष्टा. शाहू महाराजांनी काय दिलं महाराष्ट्राला? शाहू महाराजांनी तर शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण केली आणि समाजासाठी सार्वजनिक सोयीसुविधा निर्माण केल्या शाहूंनी. अहो, शाहूंनी काय दिलं शेतकऱ्यांना? तर राधानगरीसारखं धरण उभारून त्यात पाणी पुरवठा केला शाहूंनी. कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांना त्यांच्या कार्यात योगदान दिले शाहूंनी. 1917 मध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू केलं. आज आपण ज्या घटना, ज्या योजना, ज्या समाज कल्याण योजना पाहतो ना, त्या साऱ्याचा पाया शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वीच घालून दिला होता. एक राजा म्हणून नव्हे, तर एक क्रांतिकारक म्हणून शाहू महाराज आपल्या लक्षात राहतात, कारण त्यांनी परिवर्तनाची सुरुवात इतरांपासून न करता स्वतःपासून केली. आणि म्हणूनच आज शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ कोल्हापूरचा वैभवशाली वारसा नाही, तर ते संपूर्ण भारतातील सामाजिक न्यायाचा एक दीपस्तंभ आहेत. शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते, वसा घेतला समाज सुधारणेचा, प्रतिकार केला दुष्ट जाती भेदाचा, अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा. धन्यवाद. या प्रेरणादायी भाषणानंतर 8वी अ चे विद्यार्थी पोवाडा सादर करत आहेत. सहभागी विद्यार्थी आहेत मुख्य स्वर कुमार सर्वेश प्रशांत सप्रे, कुमार अर्णव रवींद्र चव्हाण, ढोलकी साथ दिली आहे कुमार सोहम दिनेश भालेकर व डफलीची साथ दिली आहे सर्वेश सप्रे याने. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला, माझ्या बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला,
तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या राजाचं राजपण कालोद आदुद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण कालोद आदुद्या राहणार. झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा. झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजावाजा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजावाजा. करतो वाकून मुद्रा हो मी माझ्या देवाला. करतो वाकून मुद्रा हो मी माझ्या देवाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ बळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ बळाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. या स्फूर्तिदायक सादरीकरणानंतर आमच्या प्रशालेची 8वी अ ची गुणी विद्यार्थिनी कुमारी स्वाती अंकुश जाधव आपल्या स्वरचित कविता सादर करत आहे. नमस्कार, मी स्वाती अंकुश जाधव. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. मला स्वरचित कविता करण्याचा खूप छंद आहे. त्यामुळे आज मी तुमच्या पुढे स्वरचित कविता सादर करीत आहे. पहिली कविता. आई. आई म्हणजे माझी आत्मा आणि ईश्वर आहे. आई म्हणजे दुसरे जग आहे. आई म्हणजे संस्कार आहे. आई म्हणजे बालपण आहे. आई म्हणजे अफाट प्रेम आहे. आई म्हणजे मायेचा झरा आहे. आई म्हणजे कडकडत्या उन्हात सावली आहे. आई म्हणजे एक पवित्र नातं आहे. आई म्हणजे पावन पवित्र माया आहे. आई म्हणजे मनाने निर्मळ आहे. आई म्हणजे सुखासाठी राग आहे. आई म्हणजे चटके सोसणारी आहे. आई म्हणजे अनमोल अजब माया आहे. आई म्हणजे गोड मायेचा सागर आहे. आई म्हणजे यशोदा आहे. आई म्हणजे रखुमाई आहे. आई म्हणजे माझा जीव आहे. आई म्हणजे माझे जीवन आहे. आई म्हणजे माझा प्राण आहे. आई म्हणजे माझा पहिला व अंतिम श्वास आहे. आई म्हणजे अनंत ब्रह्मांड आहे. आई म्हणजे खरंच जीवनातली अगदी महत्त्वाची व्यक्ती आहे. आई म्हणजे माझे सर्वस्व आहे. शेवटी आई म्हणजे आई आहे. शेवटी आई म्हणजे आई आहे. माझी पुढील कविता. बाबा. बाबा, तुमच्यासारखी भाबडी माया मला जीवनात कोणी करणार नाही. मला जीवनात कोणी करणार नाही. मी तुमचे कष्ट कधीच कधीच विसरणार नाही. कधीच विसरणार नाही. बाबा, तुम्हीच तर मला पेन पेन्सिल हातात धरायला शिकवले. तुम्हीच तर मला पेन पेन्सिल हातात धरायला शिकवले. म्हणून आता मी संकल्प केला आहे तुमच्यासाठी काहीतरी करायचे. म्हणून आता मी संकल्प केला आहे तुमच्यासाठी काहीतरी करायचे. जरी मी असेन ध्रुवतारा माझ्या यशाचा. जरी मी असेन ध्रुवतारा माझ्या यशाचा. परंतु तुमच्याकडूनच तर मी शिकले यशासाठी कसे लढायचे युद्धा. यशासाठी कसे लढायचे युद्धा. बाबा, तुम्ही आहात भाबडे भोळे. आई माझी अंतरात्मा आहे तर तुम्ही माझी परात्मा आहात. बाबा, पूर्ण करणारच मी तुमचे प्रत्येक स्वप्न. पण वाया व्यर्थ नाही जाऊ देणार मी तुमचे आणि माझे आयुष्य. धन्यवाद देवा, कारण तू दिलास मला इतका चांगला बाबा. धन्यवाद देवा, कारण तू दिलास मला इतका चांगला बाबा. माझी पुढील कविता. शेवटी मी तर मीच आहे. मी आहे. मी माझी तलवार आहे. मी माझा अभिमान आहे. मी माझे सर्वस्व आहे. शेवटी मी तर मीच आहे. मी आहे. मी माझे विश्व आहे. मी माझे जीवन आहे. मी माझे सर्वस्व आहे. शेवटी मी तर मीच आहे. मी आहे. मी माझी ढाल आहे. मी माझी मशाल आहे. मी माझी आग आहे. मी माझे सर्वस्व आहे. शेवटी मी तर मीच आहे. शेवटी मी तर मीच कायम राहणार आहे. कारण मी आहे. माझी पुढील कविता. गुरु. गुरु म्हणजे आपल्या जीवनाचे दुसरे शिल्पकार. आपल्या जीवनाचे दुसरे शिल्पकार. गुरूंनीच शिकवले कसे बनवायचे लेखणीला तलवार. कसे बनवायचे लेखणीला तलवार. गुरुविना अर्थ नाही. गुरुविना शिक्षण नाही.
गुरुविना अर्थ नाही, गुरुविना शिक्षण नाही. या म्हणण्याला फक्त आणि फक्तच गुरूंनीच अर्थ दिला, गुरूंनीच अर्थ दिला. गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार, प्रोत्साहनाचे दुसरे नाव. गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार, प्रोत्साहनाचे दुसरे नाव. गुरूंनी केली सारी शंका कुशंका दूर, केली सारी शंका कुशंका दूर. पण अशी वेळ कोणावरही येऊ नये, कोणावरही येऊ नये. गुरुपासून व्हायची दूर, गुरुपासून व्हायची दूर. गुरूंना आवडत नाही दंगामस्ती, आवडत नाही दंगामस्ती. पण मात्र गुरूंनीच शिकवली की अभ्यासासोबत कशी लढवायची कुस्ती, अभ्यासासोबत कशी लढवायची कुस्ती. आता तर मलाच येतंय रडू, आता तर मलाच येतंय रडू. कारण नशिबी मिळतोय की इतका चांगला गुरु, कारण नशिबी मिळतोय की इतका चांगला गुरु. जरी राहिली असेल गुरु शिष्याची साथ केवळ मर्यादेपर्यंत, परंतु हा शिष्य कधीच नाही विसरणार त्या गुरुचे उपकार मरेपर्यंत. परंतु हा शिष्य कधीच नाही विसरणार त्या गुरुचे उपकार मरेपर्यंत. माझी पुढील कविता अंधश्रद्धेच्या परिणामांतून. कशाला जगताय जीवनात ही अंधश्रद्धा ठेवून, कशाला जगताय अंधश्रद्धेवरी विश्वास ठेवून. काढून टाका ही अंधश्रद्धा एकदाची जीवनातून, काढून टाका ही अंधश्रद्धा एकदाची जीवनातून. अंधश्रद्धा हा शब्द ऐकून मन येते अगदी उठून उचंबळून, मन येते अगदी उठून उचंबळून. प्रश्नच विचारावेसे वाटते का जगतात ही लोक त्यांच्या जीवनात या अंधश्रद्धेस स्थान देऊन, त्यांच्या जीवनात या अंधश्रद्धेस स्थान देऊन. जाऊ दे विज्ञानासमोरून ही अंधश्रद्धा एकदाची पळून, जाऊ दे विज्ञानासमोरून ही अंधश्रद्धा एकदाची पळून. काढून टाका ही अंधश्रद्धा एकदाची जीवनातून, काढून टाका ही अंधश्रद्धा एकदाची जीवनातून. अंधश्रद्धा आहे ऊन, अंधश्रद्धा आहे ऊन. जास्त झाले तर वाट टाकते लावून, जास्त झाले तर वाट टाकते लावून. कशाला जगता ही वाईट कपोल कल्पना तुमच्या जीवनी ध्यानी मनी ठेवून. घातक ठरत चालली आहे ही अंधश्रद्धा प्रत्येकाच्या जीवनातून, घराघरातून. सावध व्हा आणि करा आता तरी दूर सगळ्यांना या अंधश्रद्धेपासून, सगळ्यांना या अंधश्रद्धेपासून. आता तरी थोडासा समजूतदारपणा दाखवून काढून टाका ही अंधश्रद्धा एकदाची जीवनातून, काढून टाका ही अंधश्रद्धा एकदाची जीवनातून. कशा सहसा वेळा चाळा स्वतःच स्वतःला ठगण्याचा घेऊन, स्वतःच स्वतःला ठगण्याचा घेऊन. अंधश्रद्धेचे परिणाम आहेत जणू काही तळपते ऊन, जणू काही तळपते ऊन. अंधश्रद्धेचे घोर परिणाम या अंधश्रद्धेच्या परिणामांतून, अंधश्रद्धेचे घोर परिणाम या अंधश्रद्धेच्या परिणामांतून. अंधश्रद्धा आहे ऊन, अंधश्रद्धा आहे ऊन. जास्त झाले तर वाट टाकते लावून, जास्त झाले तर वाट टाकते लावून. धन्यवाद. यानंतर 8वी अ मधील गोड विद्यार्थिनी कुमारी दीप्ती सुनील अभ्यंकर विठ्ठलाचे गीत सादर करत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत कुमारी दीप्ती सुनील अभ्यंकर, कुमारी वृंदा दिलीप कोतापकर, कुमारी भक्ती दत्ताराम गोरे, कुमारी स्वाती अंकुश जाधव. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात, हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. शाळेमध्ये हो शिकण्याने वारकरी संत, वारकरी संत, वारकरी संत. सावळ्या हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत, झाले भाग्यवंत, झाले भाग्यवंत. पुंडलिक तो मॉनिटर होता, हरी हरी. पुंडलिक तो मॉनिटर होता साऱ्या या सजनात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. पुंडलिकाची भक्ती पाहून खुश झाले मास्तर, खुश झाले मास्तर, खुश झाले मास्तर. युगे 28 उभे राहिले विठू विठेवर, विठू विठेवर, विठू विठेवर. अशी ही शाळा कुठेच नाही, हरी हरी. अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. एकनाथ नामदेव तुकोबा तुकोबा भजनी होती दंग, भजनी होते दंग,
हरी हरी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. जनाई मुक्ताई सकुकान पात्रा भक्तीमध्ये रंगती. भक्तीमध्ये रंगती. भक्तीमध्ये रंगती. भक्ती पाहुनी साळ्यांची विठ्ठल त्यांना पास करती. त्यांना पास करती. त्यांना पास करती. तखवाच घेऊनी तुकाराम ते. हरी हरी. तखवाच घेऊनी तुकाराम ते गेले वैकुंठात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. अभंग कीर्तन भारुड ओवी गाती हो शाळेत. गाती हो शाळेत. गाती हो शाळेत. पांडुरंगाचे नामगीत सुटेल जीवनाचे गणित. जीवनाचे गणित. जीवनाचे गणित. एकदा तरी जाऊन पहा हो. हरी हरी. एकदा तरी जाऊन पहा हो पंढरीच्या शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठलाच्या सुमधुर गीतानंतर 8वी अ मधील हुशार आज्ञाधारक विद्यार्थिनी कुमारी भक्ती दत्ताराम गोरे आपल्या भाषणातून गुरुचे महत्त्व व्यक्त करत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. गुरु म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. आदिगुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निश्रीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडकी बनवतो त्याप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवितो. मानवाच्या जीवनात गुरुची अनेक रूपे पाहायला मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. प्रत्येकाच्या जीवनात आई हीच पहिली गुरु असते. कळत न कळत आपल्या आयुष्यात येणारे नातलग, मित्र, पुस्तके, झाडे, वेली, फुले, पशुपक्षी हे सुद्धा आपले गुरुच आहेत. गुरु आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो. जीवनातील खरा आनंद शोधायला शिकवतो. आव्हानांवर मात करायला आत्मविश्वास मिळवून देतो तो म्हणजे गुरु. गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपणही गुरुपुढे नम्र होऊन ज्ञानकण वेचले पाहिजेत. कारण गुरुविण कोण दाखविल वाट. गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण न होई जगी सन्मान. जीवन भवसागरात राया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या शेवटी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा हे गाणे माझे विद्यार्थी सादर करत आहेत. यामध्ये सहभागी विद्यार्थिनी आहेत कुमारी दीप्ती सुनील अभ्यंकर, कुमारी स्वाती अंकुश जाधव, कुमारी भक्ती दत्ताराम गोरे, कुमारी वृंदा दिलीप कोतापकर व हार्मोनियम साथ दिली आहे कुमारी भक्ती दत्ताराम गोरे हिने. या कार्यक्रमासाठी ढोलकीची साथ दिली आहे कुमार सोहम दिनेश भालेकर, डफलीवरती आहे अर्णव रवींद्र चव्हाण व टाळ वाजवत आहे सर्वेश सप्रे.
आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. या कार्यक्रमासाठी मला आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटोळे सर, उपमुख्याध्यापक श्री वसंत आजगावकर सर, पर्यवेक्षक श्री मंगेश वाघाटे सर यांनी प्रेरणा दिली. तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंत भाऊ शेटे व सर्व संस्था पदाधिकारी यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. आमच्या प्रशालेच्या वतीने मी सौ भक्ती शरद खांदारे, सहाय्यक शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल लांजा, रत्नागिरी आकाशवाणीचे खूप आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, बालदोस्तांनो, आता आपण ऐकत होतात न्यू इंग्लिश स्कूल लांजा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम. आजच्या आपल्या बालजगत या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा मी रेडिओ सखी चेतना जोशी या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.